Difference between lanthanides and actinides. First, lanthanides are involved in the filling of 4f orbital, whereas actinoids are involved in the filling of 5f orbitals. हे तर खूप जास्त म्हणजे कॉमन यांचं डिफरन्स झालं लॅक्टोनाइड्स आणि ॲक्टिनाइड्समधलं. ठीक आहे. लॅन्थोनाइड्स are involved in the filling of 4f orbital and the actinoids are involved in the filling of 5f orbital. The binding energy of 4f electron is comparatively less than that of the 5f electron. ठीक आहे. 4f ची जी बाइंडिंग एनर्जी आहे ना, 4f इलेक्ट्रॉनची जी बाइंडिंग एनर्जी आहे ती कमी आहे कशापेक्षा, 5f इलेक्ट्रॉनपेक्षा. ठीक आहे. 5f इलेक्ट्रॉनपेक्षा कमी आहे. सिंपल आपण बाइंडिंग एनर्जी इथे लिहू. बाइंडिंग एनर्जी, ठीक आहे, 4f इज ग्रेटर दॅन 5f इलेक्ट्रॉन्स. ओके. देन the shielding effect of 5f electron is less effective as compared to that the 4f electron. The shielding effect, आता shielding effect तुम्हाला माहीतच असेल, आपण हे रिवाइज करू नंतर. The shielding effect of 5f electron is less effective as compared to that the 4f electron. स्टार्टिंगला डिफरन्स सांगितलं की 4f इलेक्ट्रॉन लॅन्थोनाइड्स, आणखीन 5f इलेक्ट्रॉन हे ॲक्टिनॉइड्स. ठीक आहे, म्हणजे फिल करतात. तर सिम्पल. आणि याची बाइंडिंग एनर्जी 4f इलेक्ट्रॉनची जास्त आहे. सॉरी मिस्टेकली बाइंडिंग एनर्जी ऑफ 4f इलेक्ट्रॉन इज कंपॅरेटिव्हली लेस दॅन दॅट ऑफ दी 5f इलेक्ट्रॉन. म्हणजे ते असं म्हणता येईल आपल्याला, दिस इज बाइंडिंग एनर्जी 4f इलेक्ट्रॉन इज लेस दॅन दी 5f इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असं म्हणता येईल त्याला. सॉरी मिस्टेक झाली. आणि शिल्डिंग इफेक्ट ऑफ 5f इलेक्ट्रॉन इज लेस इफेक्टिव्ह ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ 4 इलेक्ट्रॉन. तुम्ही ना डिफरन्स कधी पण असं याच्यामध्ये नसते, मी हे केलं नाही, पण तुम्ही एका साईडला लॅन्थोनाइड्स लिहून टाका आणि एका साईडला ॲक्टिनाइड्स लिहून टाका. फर्स्ट पॉईंट मी जे सांगितलं की लॅन्थोनाइड्स हे 4f फिलिंग करतं आणि ॲक्टिनाइड्स हे इन्व्हॉल्व इन दी फिलिंग ऑफ 5f ऑर्बिटल. इकडे एक एक पॉईंट असं लिहून टाका. नंतर इकडे लिहा आणि इकडे लिहा. जिथे आपण 4f लिहिलं लॅन्थोनाइड्समध्ये लिहा पुन्हा की बाइंडिंग एनर्जी ऑफ 4f इलेक्ट्रॉन इज लेस दॅन 5f इलेक्ट्रॉन. आणि पुन्हा ॲक्टिनॉइड्समध्ये लिहा की 5f इलेक्ट्रॉन्सची जे हे आहे ती मोर आहे, म्हणजे 5fची बाइंडिंग 5f इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी ही मोर आहे याच्यापेक्षा 4f इलेक्ट्रॉनपेक्षा. आणि इकडे लिहा द शिल्डिंग इफेक्ट ऑफ 5f इलेक्ट्रॉन हे कशात लिहिणार तुम्ही, ते लिहिणार तुम्ही ॲक्टिनॉइड्समध्ये लिहिणार. शिल्डिंग इफेक्ट ऑफ 5f इलेक्ट्रॉन इज लेस इफेक्टिव्ह. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू दी 4f इलेक्ट्रॉन. असं लिहिलं तर तुम्ही असं लिहू शकता की शिल्डिंग इफेक्ट ग्रेटर ऑफ 5f इलेक्ट्रॉन, आणि इकडे लिहू शकता लॅन्थोनाइड्समध्ये की 4f इलेक्ट्रॉन लेस इफेक्टिव्ह आहे म्हणून. देन तुम्ही लिहू देन सेकंड प्रॉपर्टी बघू आपण, म्हणजे सेकंड डिफरन्स बघू. द पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थोनाइड्स कॅन बी इझिली एक्सप्लेन, बट दिस एक्सप्लेनेशन इज डिफिकल्ट इन केस ऑफ ॲक्टिनॉइड्स. फर्स्ट तुम्हाला समजायला थोडंसं हार्ड गेलं असेल, पण हे खूपच मस्त आहे. सेकंडवाला डिफरन्स खूप छान प्रकारे तुम्ही लिहू शकता की पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ लॅन्थोनाइड्स कॅन बी इझिली एक्सप्लेन. फर्स्ट पॉईंट तुम्ही लॅन्थोनाइड्समध्ये लिहा, सेकंडमध्ये ॲक्टिनॉइड्समध्ये लिहा
धिस एक्सप्लेनेशन इज डिफिकल्ट इन केस ऑफ ॲक्टिनॉइड्स. ठीक आहे, असं नाही लिहायचं, असं लिहायचं की पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्स कॅन बी डिफिकल्ट टू एक्सप्लेन. ठीक आहे, असं लिहायचं. देन थर्ड प्रॉपर्टी बघू आपण, लॅन्थेनाइड्स. लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. हे आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह नेचर एक्सेप्ट दी प्रोमेथियम. हे लिहिणं खूप आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. IMP आहे, प्रोमेथियम लिहायचं इन नेचर एक्सेप्ट दी प्रोमेथियम. वेअर इज ऑल ॲक्टिनाइड सिरीज एलिमेंट आर रेडिओ ॲक्टिव्ह. ओके, हे रेडिओ ॲक्टिव्ह राहणार आहे. ऑल ॲक्टिनाइड सिरीज, ॲक्टिनाइड्स त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह. देन फोर्थ डिफरन्स, लॅन्थेनाइड्स डू नॉट हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म ऑक्सोकॅटायन. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात ओ कुठेतरी बाइंड असणार त्या कंपाऊंड कॅटायनमध्ये. लॅन्थेनाइड्स डू नॉट टेंडन्सी टू फॉर्म ऑक्सोकॅटायन but the several oxocation of actinide series exist. but actinides मध्ये जे actinides ऑक्सोकॅटायन हे एक्झिस्ट आहे. ते तुम्ही एवढं लिहू शकता की लॅन्थाइड्स डू नॉट हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ ऑक्सोकॅटायन. आणि इकडे लिहू शकता actinides डू नॉट हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म lanthanide do not have a tendency to form a oxocation. and काय आहे, actinides डू हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म ऑक्सोकॅटायन. ओके, एवढंच डिफरन्स आहे. नॉट काढून टाकायचं आहे, फक्त हे नॉट काढून टाकायचं आहे. द कंपाऊंड्स फॉर्म बाय लॅन्थेनाइड्स आर लेस बेसिक. हा खूपच छान पॉईंट आहे. जे कंपाऊंड फॉर्म होते लॅन्थेनाइड्सद्वारा, लॅन्थेनाइड जे कंपाऊंड फॉर्म करते ते लेस बेसिक असतात. अदर हँड the actinides are highly basic. Okay, the compounds of actinides are highly basic. So lanthanides are less basic आणि compounds of actinides are highly basic. ठीक आहे, आता आपण रिवाइज करूया. First, lanthanides filling of 4f, एक सेकंड, filling of 4f orbital. ओके, आणि actinides filling of 5f orbital. binding energy of 4f electron is less than 5f electron. ठीक है, shielding effect of 5f electron is less effective as compared to the 4f electron. ठीक है, then the paramagnetic property of lanthanides can be easily explained and the paramagnetic property of actinides can be difficult to explain. Okay, ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी बघू, lanthanides are non-radioactive and the actinides are radioactive. Okay, except promethium. हा इथे नॉन रेडिओ नाही आहे, हा रेडिओ आहे. then the lanthanides do not have a tendency to form a oxocation, but several oxocation of actinides exist. म्हणजे actinides do have a tendency to form oxocation. Okay, then the compound formed by lanthanides are less basic, and on the other hand the compounds of actinides are highly basic. Okay, समजलं एवढं? तर आपण रिवाइज करून घ्या. 4f ऑर्बिट लॅन्थेनाइड्समधले पॉईंट काय आहे. आता आपण लॅन्थेनाइड्स बघूया. लॅन्थेनाइड्स फिलिंग ऑफ 4f ऑर्बिटल. फर्स्ट, बाइंडिंग ऑफ एनर्जी ऑफ 4f इलेक्ट्रॉन ही लेस आहे, लेस दॅन दी 5f इलेक्ट्रॉन.
Then the paramagnetic properties of lanthanides can be easily explained. Then third property आहे की lanthanides are non-radioactive. And fifth property आहे lanthanides do not have a tendency to form a oxocation. आणि the compound formed by lanthanides are the less basic. ठीक आहे. देन आपण बघू actinides. Actinides involve a filling of 5f orbital. actinides ची सेकंड प्रॉपर्टी आहे की बाइंडिंग एनर्जी ऑफ 5f इलेक्ट्रॉन इज मोर दॅन दी 4f इलेक्ट्रॉन. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ दी 5f इलेक्ट्रॉन इज लेस इफेक्टिव्ह दॅन दी 4f इलेक्ट्रॉन. हे दोन्ही याच्यात सेम येणार. ठीक आहे. दी पॅरामॅग्नेटिक ही थर्ड डिफरन्स. द पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ actinoids can be difficult to explain. Fifth property, actinides are the radioactive. Then actinides do have a tendency to form oxocation, and the compounds of actinides are highly basic. सर्व मे बी तुमचं सर्व हे रिवाईज झालं असेल एकदम परफेक्ट. एवढंच डिफरन्स बिटवीन लॅन्थनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स आहे. थँक्यू.